जर तुम्ही जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा देणार असाल आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ना. कारण या परीक्षेमध्ये पहिल्या 1 मिनिटामध्ये 60 सेकंदामध्ये काय करणं अपेक्षित आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच 60 सेकंदामध्ये तुम्ही काय करता यावरून तुमचं स्पीड, ॲक्युरेसी, माइंडसेट या सर्व गोष्टी ठरत असतात आणि शेवटी कुठंतरी या सर्व गोष्टींचा इफेक्ट तुमच्या रिझल्टवरती जाणवणार असतो. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुमच्या मित्रांसोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या काहीही अडचणी असतील, काहीही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या. तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असतो, जवळपास आपण 5 ते 6 महिने या गोष्टीसाठी सराव करत असतो. भले ती कोणत्याही स्पीडसाठी असेल, इंग्लिश 30 असेल, इंग्लिश 40 असेल, इंग्लिश 50 असेल, इंग्लिश 60 असेल, मराठी 30-40, हिंदी 30-40, कोणताही स्पीड असू द्या. तुम्ही ज्यावेळेस जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षेची एक्झामची तयारी करत असता, यावेळी तुम्ही 5 ते 6 महिने त्याचं प्रिपरेशन करत असता. मात्र आपण कुठेही परीक्षेच्या कालावधीमध्ये पहिल्या 1 मिनिटाचा कधीच विचार करत नाही आणि याच 1 मिनिटावरती आपल्या रिझल्ट सगळा डिक्लेअर होत असतो. का बरं असं? काय नक्की करायचं असतं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आता इमॅजिन करा, तुम्ही जीसीसी टीबीसी टायपिंग परीक्षा देत आहात. तुम्ही एका सिस्टीमवरती बसलेला आहात, तुमचे हात कीबोर्डवरती आहे, तुमच्यासमोर मॉनिटर दिसतो आहे आणि तुम्ही ईमेलचा प्रश्न सोडवत आहात. ईमेलचा प्रश्न सबमिट होणार आहे आणि आता 2 सेकंदामध्ये तुमच्यासमोर स्पीड पॅसेज येणार आहे. या स्पीड पॅसेजचा वेळ आहे 7 मिनिट. 7 मिनिटामध्ये तुम्हाला स्पीड पॅसेज हा कंप्लीट करायचा आहे आणि याच्यावरतीच डिपेंड करणार आहे तुम्ही पास होणार की फेल होणार. टायमर फिरू लागतोय मित्रांनो आणि शेवटच्या 7 सेकंदाचा टायमर लागलेला आहे आणि तुमच्या समोर आता 7 सेकंदामध्ये स्पीड पॅसेज सुरू होणार आहे. अचानक टायमर सुरू झाला आणि तुमचे हात कीबोर्डवरती सेट झाले. आता मित्रांनो, काय होतं रे? तुमचे हात हळूहळू थरथर थरथर कापू लागायला लागले. तुमच्या डोळ्यासमोर अचानक ब्लँक सर्व काही दिसायला लागलं. माइंडसेटमध्ये खूप सारा गोंधळ सुरू झाला. तुमचे हात जिथं कटकट कटकट कीबोर्डवरती चालत होते, आता मात्र तुमचे हात थरथर कापत आहेत. तुमचा हात तुम्ही जाणीवपूर्वक जरी उचलला तरी उचलत नाही. का बरं असं होतंय? कारण आपण एक्झाम प्रेशरचा कधीच विचार केला नाही. आपण फक्त सतत प्रॅक्टिस करत राहिलो आणि एक्झाम प्रेशर पहिल्या 1 मिनिटामध्ये कसं हँडल करायचं हेच कोणी सांगितलं नाही. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आपण सांगत आहोत. कदाचित तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, एक रिॲलिटी तुम्हाला सांगतो. टायपिंग स्टुडंट 2 कॅटेगरीमध्ये येतात. पहिली कॅटेगरी येते की ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागील 6 महिने काहीच तयारी केलेली नसते. यामध्ये तर आपण येणार नाही. दुसरी कॅटेगरी अशी असते की ज्यांनी तयारी खूप सारी केलेली असते, मात्र परीक्षेमध्ये एक्झाम प्रेशर सहन न झाल्यामुळे ते फेल होतात. मग आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? तर आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतो. कारण आपण तयारी तर खूप सारी करतोय, मात्र आपली तिथे गडबड होते आणि याच पहिल्या 60 सेकंदामध्ये विद्यार्थ्यांना एक्झाम प्रेशर सहन न झाल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि कॉन्फिडन्स लो झाला की त्यांचा इफेक्ट त्यांच्या स्पीडवरती पडतो, म्हणजे पडतो, 100% पडतो. मग सर, हे सगळं ठीक आहे, आम्ही आता 60 सेकंदाची तयारी करायला तयार आहे. ही कशी तयारी करायची हेच आपण इथून पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, या पहिल्या 1 मिनिटामध्ये करायचं काय ॲक्च्युअलमध्ये? मी तुम्हाला आता खूप सारे पॉईंट सांगणार आहे. तुम्हाला जेवढे अंमलात आणता येतील तेवढे आणा. तुम्हाला जे शक्य होईल ते करा. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. पण परीक्षेमध्ये एक्झाम प्रेशर नक्कीच कमी करू शकतात अशा मी काही ट्रिक सांगतो. या पहिल्या 60 सेकंदामध्ये जर केल्या तर कदाचित खूप सारा इफेक्ट तुमच्यावरती होईल.
अनेक लोक सांगतात की पहिल्याच 60 सेकंदामध्ये जेवढं स्पीड मारायचं तेवढं मारून घ्या, कारण नंतर नंतर हात कमी पडतो वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येकाची एक्सपिरियन्स हा वेगळा असू शकतो. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा वेगवेगळा असू शकतो. अनुभव वेगळा असू शकतो. ते त्यांच्या अनुभवानुसार, एक्सपिरियन्सनुसार बोलतात. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार बोलतोय मित्रांनो. माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. पहिल्या ज्यावेळेस आपल्याला स्पीड पॅसेज आपला स्टार्ट होतो, त्यावेळेस पहिले 10 सेकंदाचा काउंटडाऊन सुरू होतो. या 10 सेकंदामध्ये तुम्ही फक्त लॉंग ब्रीदिंग करायचे. श्वास घ्या, श्वास सोडा. जेवढा खोल श्वास घेता येईल तेवढा खोल श्वास घ्या, सोडून द्या. पहिल्या 10 सेकंदामध्ये जेवढा हात कीबोर्डला स्टेबल ठेवता येईल तेवढा ठेवा आणि एक मनातली मनात म्हणा, अरे आपण तर हा स्पीड पॅसेज बराच वेळा सोडवलाय, कुठं तरी मानसिकता कमी होईल. आपला जी काही कॉन्फिडन्स आहे तो चांगला वाढेल. मनातला माइंडसेट जो आहे ना आपला, अरे आता काय खरं नाही आपलं, वा आता आपण डायरेक्ट युद्धभूमीत निघालोय, हा माइंडसेट कदाचित कमी होईल. एक लॉंग ब्रीदिंग घ्या, डीप ब्रीदिंग करा आणि हात कीबोर्डवरती ठेवा. आता ज्यावेळेस 10 सेकंद पडत असतात ना आपले, त्यावेळेस कुठंतरी आपल्याला लेफ्ट साईडला आपला क्वेश्चन पेपर म्हणजे स्पीड पॅसेज दिसत असतो. या 10 सेकंदामध्ये थोडा का होईना पहिले 4-5 शब्द तरी आपण वाचू शकू ना. जेवढं वाचता येईल तेवढं वाचून घ्यायचं. जेवढा शक्य आहे तेवढा वाचून घ्यायचा. बर. आणि याच्यानंतर काय करायचं, जेवढा तुम्हाला शांत डोक्याने ते 4-5 शब्द टाईप करता येतील तेवढे शांत डोक्याने करायचे. गडबड करायची नाही. कारण सुरुवातीला तुम्ही गडबड केली, त्या 4-5 शब्दांमधला एक जरी शब्द चुकला तरी आपण कुठेतरी डिस्टर्ब होणार आहात. मित्रांनो, परत एकदा लक्ष द्या, सुरुवातीचे कमीत कमी एक लाईन तरी आपल्याला चुकायची नाही. कारण एक जरी अक्षर त्यातलं चुकलं तरी आपला माइंड डिस्टर्ब होणार. त्यामुळे याच्यावरती सुरुवातीलाच लक्ष द्यायचं आणि जेवढं शक्य आहे तेवढं शांत डोक्याने टाईप करा. काही गडबड नाही आपल्याला, अजिबात काही गडबड नाही. शेवटचे तुमचे 5 शब्द जरी राहिले तरी अडचण नाही. पण पहिले तुम्ही स्पीड करण्याच्या ओघामध्ये जर शेवटचे 2-3 वाक्य राहिले तर तेव्हा मात्र गडबड होऊ शकते. त्यामुळे काय करा, जेवढं शांत माइंड ठेवता येईल तेवढं ठेवा. पहिल्या वाक्यामध्ये कुठेही चूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. आता तुमचे जास्तीत जास्त पहिले 10 सेकंद गेलेले असतील. स्पीड पॅसेज सुरू होण्याच्या अगोदर काउंटडाऊन 10 सेकंदाचा आणि स्पीड पॅसेज सुरू झाल्यापासून पहिले 10 सेकंद गेलेले असतात. मित्रांनो, आता पुढील 10 सेकंदाकडे आपण जाण्यापूर्वी 2 गोष्टी क्लिअर करा. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस काउंटडाऊन सुरू होणार आहे त्यावेळेस डीप ब्रीदिंग झालं पाहिजे आणि जेवढं शक्य आहे तेवढं डोळ्यांनी आपला स्पीड पॅसेज स्कॅन केला पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं. कारण पहिले 2 वाक्य तरी, पहिले 1 किंवा 2 वाक्य तरी किमान आपली कोणतीही चूक झाली नाही पाहिजे आणि आपला हात बॅक स्पेसला गेलाच नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी घ्या. याच्यानंतर मित्रांनो, जेवढं शक्य आहे तेवढं फोकस आपला स्पीड पॅसेज झाला पाहिजे. कारण जेवढं तुम्ही स्लो टायपिंग कराल तेवढं तुमचा फोकस वाढेल. पहिल्या 2 वाक्यांवरती तेही तुमचा फोकस हलणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची. तुम्हाला कितीही लोक डिस्टर्ब करायला येतील, कारण ज्यावेळेस तुम्ही टायपिंगला बसणार आहात स्पीड पॅसेज ॲट अ वन टाइम पूर्ण हॉलमध्ये सुरू होणार आहे. सर्वांचं खटखट 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 सर 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 काही ना काही चालू होणार आहे. कोणी ना कोणी तुम्हाला डिस्टर्ब होणारच आहे. त्या व्हॉइसचा थोडा तास तरी तुम्हाला डिस्टर्ब होणार आहे. याच्यामध्ये कुठेही माइंडसेट आपला डळमळू न देता शांत ठेवावा लागेल. कारण याच्यावरतीच खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. कारण याच पहिल्या 60 सेकंदामध्ये तुमचा गेम चेंज होणार आहे. आता तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही, तुमच्या बोटांनी हळूहळू एक रिदम पकडलेला आहे आणि याच रिदम मध्ये तुमचं स्लोली टायपिंगचं स्पीड वाढत गेलं. तुमच्या लक्षात सुद्धा येणार, कारण तुम्ही मेंटली डिस्टर्ब नाही. तुमचा माइंडसेट एकदम क्लिअर आहे. तुम्ही आता कुठेही डोक्यामध्ये ब्लँक नाहीत. तुम्ही डिस्टर्ब नाही, तुम्ही ब्लँक नाही. तुमच्या मनामध्ये कसलीही भीती नाही, तुमचा हात गार नाही. कारण तुम्ही पहिल्या सुरुवातीच्या 10 सेकंदामध्ये डीप ब्रीथिंग केलं.
त्याच 10 सेकंदामध्ये पहिले 2 वाक्य स्कॅन केले आणि पहिल्या 10 सेकंदामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही स्लोली टायपिंग केलं आणि पुढच्या 10 सेकंदामध्ये आपण रिदम पकडलेला आहे आणि याच रिदममुळे तुम्ही कुठेही बॅकस्पेस मारलेला नाही आणि एक कॉन्फिडन्स बनलेला आहे की आता मी अतिशय चांगल्या पद्धतीनं टायपिंग करत आहे आणि रिदम बनत 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 पहिल्या 3 मिनिटांच्या अगोदरच तुमचा पहिला स्पीड पॅसेज कंप्लीट असेल. दुसरा स्पीड पॅसेज तुम्ही घ्यायला गेला तर 4 मिनिट शिल्लक आहे. आता तुम्ही कितीही स्पीड पॅसेज स्पीडमध्ये केला तरी कुठेही चुका होणार नाहीत. तुम्हाला एक कॉन्फिडन्स बनेल मित्रांनो. हे जे काही मी बोललो ते एका माझ्या एक्सपिरियन्सनुसार बोललेलो आहे. तुमचा एक्सपिरियन्स कदाचित वेगळा असेल, तुमच्या टीचरचा, तुमच्या इन्स्टिट्यूटमधल्या ट्रेनरचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो. ते तुमच्या एक्सपिरियन्सनुसार बोलत असतील, तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सनुसार काम करत असाल. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला गाईड करतोय. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या. तुमच्या वेगळ्याच अनुभवानुसार तुम्ही त्याला वापरू शकता. नक्कीच हा सर्व तुम्हाला फायद्याच्या गोष्टी बनवू शकतील. या सर्व गोष्टींचा एकच फायनल आउटपुट निघतो, तो म्हणजे एक्झामच्या प्रेशरमध्ये 3 गोष्टी अजिबात करू नका, चुकू नका. पहिली गोष्ट, सुरुवातीलाच फास्ट टायपिंग करू नका. दुसरी गोष्ट, मॉनिटरकडे न पाहता टायपिंग करण्याचा अजिबात प्रयत्न सुद्धा करू नका. पूर्णपणे एका बाजूला आपल्याला क्वेश्चन पेपर दिसतोय, दुसऱ्या बाजूला आपल्याला अँसर शीट दिसते. दोन्हीकडे प्रॉपर लक्ष देऊन टायपिंग करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अजिबात पॅनिक होऊ नका. पॅनिक न होता टायपिंग करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्कीच एक लाईक करा. तुम्हाला नक्की यातली कोणती गोष्ट आवडली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. किंवा कदाचित तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या ट्रेनरच्या एक्सपिरियन्सनुसार अनुभवानुसार त्यांनी काही वेगळं सांगितलं का हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तरी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सध्या तरी धन्यवाद.